बियर सुधर रे, कधी सुधारणार तू? काय म्हणला मग काय ते काय मागितला? जलीना जलीना तेरी भी जलीना. आम्हाला भेटले तर कोकणातलं सगळ्यात फेमस आता वाहन नाही शिव. सगळ्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आम्ही चाललो रत्नागिरीला आणि सध्या आहोत आम्ही कुठं पुन्हा तुझं गावात नाव का मंगळवेढ्यात आहोत. सध्या आम्ही आता मंगळवेढ्यात आहोत आणि इथून चाललो आहोत थेट रत्नागिरी नॉनस्टॉप. बघू कुठं तर ब्रेक घेऊ. आजचं डेस्टिनेशन आहे संध्याकाळी रत्नागिरीत पोहोचायचं, ते पण बाईकवर. बाईक दाखवतो कुठली कुठली आहे. आम्ही 5 जण, ही 3 ही HP आहे आमच्याकडं आणि ही आप्पाची एक आहे आणि आणखीन एक जण आम्हाला मित्र भेटणारा पुढी सांगोल्यात. निर्दू कुठं चाललं एवढं तेल टाकून? आता आम्ही मिरजमध्ये पोचलो आणि आपल्याला जॉईन झालेलं आहे विशाल लायगुडे. तर आमच्या गाडीत पेट्रोल संपले म्हणून आम्ही थांबलो पेट्रोल बघत. आपली गाडी तिथे पेट्रोल संपले, बाकी पुढे गेली त्यात इथनं पेट्रोलची बाटली घेऊ जाऊ. गाव मस्त आहे बरं का. ही 500 रुपयाचं ते 50 रुपयाचं पेट्रोल आहे, म्हणजे कसं 250 रुपये लिटर. 200 रुपये कशी मार्केटला आमच्या इकडं बाहेर आले असते. टाको पॅप्सीमध्ये 5000 आहे पेट्रोल गाडीला. सावकाश लई महाग, 250 रुपयाचं पेट्रोल आहे. ही शिरूळमध्ये नदी आहे आणि इथं काय सगळे पवाली ते मंदिर आहे. चला 12 किलोमीटरवर हाय संगम, तिथं पाहू. काय रे ना संगम स्वामी दत्त देवस्थान. मग मी का तर कुठे नाही हाय वाटतं. काय म्हणला इसल्या पोर माझी आम्ही हो की शिकवतो. तो किती आले रे बांध तुला फ्लेक्स मार रे सुधऱ्या. बॉडी फिट जाऊ जरा काढ बनेल. दाऊ तू कसं बघला लाज वाटते म्हणलं बस थंड. संकेतची बघ, संकेत खूप शहाण. हे सुधऱ्या मुटका 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 चल. ए ह्याच्या अंगावर पाणी आलं पाहिजे मुटका. ए फसकला उडला ना उडला. मी मारतो दे. नाही उताना पण पाणी बोर्ड नाही बोर्ड तर फायनली आमचं काय म्हणत त्याला स्नान तो वरून उड्या मारायला ती लावा जायला एकदा. बघा त्याचं दर्शन घेऊ, थोडासा प्रसाद खाऊ आणि सुंगचा टाक मालवण. कसं आहे सुधर रे, कधी सुधारणार तू? काय काय लगा ट्रिपला आलाय तू? संकेत बघ बर लिंबू पाणी प्यायले बस चांगलं लागते नाही सांग. काय तर घे 2 ग्लास पिऊ 5 रुपये जरा. काय म्हणला?
तर सध्या आम्ही आलतो आहोत नरसोबाच्या वाडीला, दर्शन घेतलं, आंघोळ वगैरे केले. प्रसाद तेवढा खायला राहिलं कारण लय मोठी गर्दी होती आणि आम्हाला मालवण घाटाचा साबू आदमापूरला जाऊ आणि पुढे मालवण जाऊ. वेगवेगळं घ्या रे. पायनॅपल पायनॅपल आहे त्यांचं. मँगो मँगो बाहेर दिसायला. बरं मँगो द्या अजून 2 द्या, 2 मँगो. काय ना असं ना दिसत दर्पी कसं आहे सांग मला तू. बरं आहे पाणी पिऊन आमचं. क्लिअर दिसते तो मासं. किती मासं आहे तर दिसते का? मासच मासा आणि ह्याला एक बिघा होणार. आणि आम्ही कर्नाटकमध्ये आपली भाषा समजत असेल तरी हा ना, जवळ आहे ती मंदिर. मराठी चिटकून बोलते. सकाळपासून फक्त आणि फक्त 220 किलोमीटर कव्हर झाले. कोण अरे उलट तुझ्या गाडीपेक्षा जास्त ॲव्हरेज देते. होय नाही बिझनेस करतोय. फायनली आम्ही पोचलो आदमापूरला 3:15 वाजता निघला. सरक बाजूला तुझ्या इकडे 1 मिनिट तुला एक सांगतो. तुझी एक काहीतरी विश मागायची आणि तिथे रुपया चिटकावला. रुपया जर चिटकला तर पूर्ण होते, नाही चिटकला तर टाइमला काय ती काय माहित नाही, पण चिटकला तर पूर्ण होते. रुपया नाही माझं तिथे असते की नाही लागा तिथे आज जाते. खरं आज जाते लागा. वाला केल्यावर चिटकणार. बरं हा लाव मग काय ते काय मागितला काय नाही म्हणून तर चिटकलं. काय तर मागितलं असतं आधी पडला असता खाली. पडला बस तेवढंच बस. काय लागा तिकडे बरं चिटका. हा काय नसते. हा खच्चून दाब 1 पडला पाहिजे. लय मोठं रोकड आहे. बारका सोड बर. हा सोड. पण मी माहित नाही काय मागितलं नंतर काय. आता व्हिडिओ करणार चिटकत ना आता पडला. चला मी पैसे गोळा करू सगळं. चल उशीर चला होणार. कसं आहे जीवा? 20 रुपयाला तेवढं. आता घ्यावं लागतं काय. आता घाटात पोचलो. यार इथं काढू ना फुटो तिथे जाऊन काढू. घाट आता रोजच राहणार आहे. वेलकम टू कोकण. आता आणि गणपती हा पोचलो फायनली. अजून किती 64 किलोमीटर आहे मालवणला पोचायला. सनसेट असं बी बघायला भेटत नाही. मग किती पार पण ही आहे रे आबाळा दिसत ना. 100 दिसत नाही ना. काही मस्त नजारा आहे. 114 मालवण आणखीन 114 आहे. 2 तास 35 मिनिटर 114 किलोमीटरला. पडते. हा कढीपत्ता भात उद्या सकाळी करू. उलट घेऊन गेलते गाडी तिकडे. गेली गाडी.
रिवर्स निघते तिथे कसला फोटो आणला ह्याला आडवे सध्या आम्ही आहो राधानगरी धरणापाशी पोचलो. एक लोकेशन आहे, इतकी मस्त लोकेशन आहे. महाग ते आत करायला हिरवळ आहे इकडे. लोक बाहेरची बरं काय केली काय म्हण इथे समोर आहे धरण. गाडी ना अरे क्वालिटी गाडी हात धुकाला माझा कशाने मोठ का जोडा अरे नाही स्पोर्ट मोड म्हणून मी टाक म्हणत होतो. स्पोर्ट मोडला डिली होत असते मूठ. बाकी लोकेशन एकदम मस्त आहे बरं. आपण धोक्याची आहे तर आता जाऊ आपण पुढे तंबू मारत आपल्याला जाऊन मालवण मध्ये सनसेटच्या आधी पोहोचावं फक्त एवढंच आहे. असल्या गाड्याच्या नुसत्या खरं का. एक गोष्ट आहे की जेव्हा आपण फोर व्हीलर मध्ये फिरायला येतो सगळेजण फोर व्हीलर मध्ये ती फील येत नाही जी की स्वतः गाडी चालवायला फील यायला. मी ही वाली चालवले साधे आहे पण खरंच लई मजा आली. त्यांची तर काय आवाज आहे सोने पे सुहागा. गाडी चालवायला मजा आली नाही खरं का. लई मस्त मस्त एकच नंबर. तू मागे बसला मागे बसून कसं वाटायलंय धरी हाय बरं. लय मजा आली बरं का गाडी चालवायला. आज पुत्र एवढा भारी फील आला नाही. टुपी कुणाची आहे काय खरं नाही विचार गाडी चालवायला म्हणजे 5 मिनिटात मालवण म्हणणं घालशील काय बी कर फक्त ठोकू नको. अरे चेंज करता येत ना रे ह्या लाईव्ह मध्ये. चेंज कसा होते. रोड मस्त आहे फुटबॉलला. अरे ह्याच्या आधार दिसत नाही काय म्हणतो. साठी केला होता एवढा अट्टहास की पळापळी काय झाली ती सांगतो नंतर कशी पळापळी झाली. पण आधी व्ह्यू बघा. व्ह्यू बघा तुमची जळत आहे. बरं कसलं आहे. तिथं ऊन आहे खाली जंगल आहे वर आबाळ आहे पाऊस फॉग आहे इकडे पाऊस चालू आहे. आपण कोरड्यात आहोत. का व्ह्यू आहे पण कॅमेऱ्यात एवढं भारी दिसत नाही बरं का पण डोळ्यांना क्लिअर दिसते. विशाल जली ना तेरी भी जली ना. ह्याला म्हणते स्वर्ग कसा आहे. फायनली पूर्ण घाट सेक्शन कंप्लीट झाला आहे आणि असं वाटतं की आज आम्ही मालवणला पोहोचणार नाही कारण मालवण आणखीन खूप लांब आहे आणि अंधार पडाला आहे. त्यामुळं आम्ही ते अलीगड मालवणपासून एक 50 नाही 30 किलोमीटर अलीगड मालवणपासून एक आमचा मित्र राहतोय तिथे जाणार आहोत. पण त्याआधी आम्हाला भेटले तर कोकणातलं सगळ्यात फेमस काजू. आणि काजू अजून छोटा आहे तर काय काय मोठं झालं तर बघू. त्याचं फळ लय मस्त असते म्हणते ती टेस्ट करू. आणि हे बागत नगर वरती ही सरकारी झाड आहे बरं का त्यामुळं काय बी करू शकतो असं नाही. आम्ही चोरी करायला जंगलात झाडं आले. काजू दिसते का हिरवा आहे फळ छोटा आहे आणि काजू मोठा आहे का
एक इकडं खाली पडले त्याला हे फळ खातील बघ बरं खाऊन हा यार नाही पिवळं बी खाल्लं चालतं ते पिवळं झालं एक आम्हाला एक सापडला फोड बर रस पिरून वाटाले काजू काढी फिरून चांगला आहे चांगला तर पोट जोरात आज 10 किलो पाठवू हे काजू या रस बघायला पाहिजे पिवळा असेल थांब नाही एकदम बघू अरे ओ इथं आहे तर बाग आहे जंगल आहे अच्छा हा चालू केला आणली भेटला खाऊन बघू डायरेक्ट तर आता आम्ही पोचलो काय रे गावात नाव काय कणकवलीत पोचलो आणि जेवायला आला सध्या हॉटेलमध्ये आणि हॉटेल लिव्ह का बरं का दाखवू का लय मस्त आहे इथली व्हेज थाळी 150 रुपयाची प्राईज आहे त्याच्यात तुम्हाला 2 रोट्या थोडासा भात 3 भाज्या श्रीखंड आणि ही काय मला माहीत नाही पहिल्यांदा बघितलं मी गुलाबी काय तर आहे आणि इकडे सिस्टीम कशी आहे गाडीत बसायचं MH-07ची गाडी आहे इकडं MH-04चे स्कूटर आहे इथे एक रिक्षा आहे ही MH-09ची आहे इकडे बी आहे स्कूटर MH-06ची तर आता जीव आहे इथली व्हेज थाळी 150 रुपयाची प्राईज आहे त्याच्यात तुम्हाला 2 रोट्या थोडासा भात 3 भाज्या दिवसांनी ट्रेन गेली व्हिडिओ काढूच तर होय किती दिवसानं बघायला ट्रेन तू कशाची तुझ्या मला काय माहिती हाय हाय असा करला दारू पेली होय रेल्वे तिकडे पोचल्याशिवाय उघडत नाही ती आता बांध नाही ती लगा रेल्वे जाऊन अर्धाच झाली आज उघडायला हालायला काय चेक करली अरे आता बांध नाही रेल्वे आली म्हणून दुसरी लगा संख्या फेल आहे तू उद्या आता राईट वाटते त्याचा तिथं जेवण करून बघ क्या सकाळी मालवणला 50 किलोमीटर जाऊन फिरून आला असता